आणि आता पाहणार आहोत छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। छगन भुजबळांनी अचानक सिल्वर वॉकवर घेतली शरद पवार यांची भेट। दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा। मी स्वतः शिंदेंना फोन करून 2-4 महत्त्वाच्या लोकांमध्ये बसून चर्चा करणार असं पवार यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेत भुजबळांची माहिती। मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलतो आणि आम्ही 2-4 लोक जे आहेत जे आम्हाला पाहिजे आहेत याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे। भुजबळ आणि पवार भेटीचे प्रफुल्ल पटेल वगळता अजित पवारांच्या पक्षामध्ये कुणालाही खबर नाही। भेटी आडून भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना देखील बळ। अजितदादांचा शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर बोलण्यास नकार। गुप्त भेट काहीतरी घटना घडवणारी असते। फडणवीस शिंदे अजित पवारांच्याही अनेक गुप्त बैठका झाल्या, त्यानंतर आमदार फुटले। भुजबळ आणि पवारांच्या भेटीवर मुनगंटीवार यांची भुवया उंचावणारी प्रतिक्रिया। जेव्हा गुप्त भेट होते जी तुम्हाला माहित होत नाही ती काहीतरी घडवणारी असते। ज्या आता एकनाथ शिंदेजींनी केलं, अजितदादांनी केलं, देवेंद्रजी, तुम्हाला तर एकाही बैठकीचं माहित नाही। अचानक अनेक बैठका झाल्या तेव्हा तर आमदार फुटलेत आणि अजून काही आमदार हे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकेल महाविकास आघाडीचे अशा पद्धतीच्या बैठका झाल्या। परतीचे प्रयत्न केले तरी भुजबळांना परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। तर एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवारांना भेटून मार्गदर्शन करा असं सांगायचं। भुजबळांची भूमिका दुटप्पी। देशमुख यांची टीका। परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पक्ष परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। महायुती डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भुजबळ पवारांची भेट राजकीय समजू नये असं देखील वक्तव्य। महायुतीमध्ये छगन भुजबळांची हेळसांड होते हे नाकारता येत नाही। शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। अनेक वर्ष सहकारी राहिलेले आहेत, भुजबळांची हेळसांड होते महायुतीमध्ये शक्यता नाकारता येत नाही ना। तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे, त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरजच नाही। मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे माहिती नसल्यानं सर्वपक्षीय बैठकीमध्ये आलो नाही असं पवार यांनी सांगितलं। भुजबळांची माहिती। शरद पवार 2 दिवसामध्ये स्वतःच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची भुजबळांची माहिती। म्हणणं होतं की आम्हाला काही माहिती नाही की जरांगेकडे मुख्यमंत्री भेटले, त्यांनी काय त्यांच्याशी चर्चा केली, आश्वासनं दिली हे आम्हाला माहिती नाही। स्फोटक स्थिती भुजबळांनीच निर्माण केली। मनोज जरांगे यांचं वक्तव्य। कोयता आणि हात-पाय तोडण्याची भाषा भुजबळांनीच केल्याचं देखील जरांगे यांचं वक्तव्य। स्फोटक परिस्थितीच त्यानेच केली ना, दुसरी कोणी केली? कोयत्याची भाषा तर त्यानेच वापरली, थांबडलं येऊन हातापाय तोडण्याची भाषा त्यानेच वापरली। आता काही ओबीसीचे नेते हाताखाली धरून त्यांच्यात आणि आमच्यात वाद लावा लागला। भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीमध्ये सकारात्मक सिग्नल। जाती-जातीमध्ये वाद निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया।